आणि तुमच्यासाठी एक रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि हाईटच्या नोसाठी, हाईट फॅक्टरसाठी तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल आणि तर कुठलाही रिव्ह्यू दिला जाणार नाही आहे. जर पंचांना वाटला वैयक्तिक त्यांच्या माध्यमातून जर रिव्ह्यू घ्यायचा आहे तर पंच घेऊ शकतील. त्यानंतर आपण सेंटर गार्डचं तुम्हाला एक नियम सांगतो. सेंटर गार्ड हे मात्र अनिवार्य असेल प्रत्येकी फलंदाजासाठी आणि सेंटर गार्ड आपण हे मैदानात घालू शकत नाही आहे. पंचांना विचारून जर घातलं तर नक्कीच नो प्रॉब्लेम असेल. जर न विचारता घातलं तर पॅनलाइज केलं जाईल. तुमच्या डोक्यावर जी टोपी आहे ती आपण उलटी प्रदापन करू शकत नाही आहे. त्यानंतर पॅड आपण जे प्रदापन केले आहे, ट्रॅक ज्याला म्हणतो आपण, ते ट्रॅक आहे आपण वरती खेचू शकत नाही आहे आणि त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील, 9 खेळाडू. अन्यथा कोणी आढळला तर पॅनलाइज केलं जाईल. खेळाडू कक्षामध्ये एखाद्या खेळाडूकडे जर मोबाईल आढळला तरी पॅनलाइज केलं जाईल, याची मात्र नोंद घ्यायची आहे. 12 प्रतिनिधीचा नियम तर सर्वांना माहीत असेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा आमच्या आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचा हा नियम आपण पाहतोय. पुन्हा एकदा आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा या स्पर्धेसाठी. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहतोय. पंच फक्त 30 मिनिटांचा अवधी द्या. 11:52 झाले गेलेत. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय. शनीला आपण पाहतोय की शनी पंच काय झालं. नक्कीच 12 प्रतिनिधी तुमचा कंपल्सरी शूज, ट्रॅक आणि टी शर्ट यामध्ये असावा आणि त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. गेम ऑन. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघासाठी. सलामीची जोडी आपण पाहतो रमेश आणि सोमनाथची जोडी पटवळवाडी संघासाठी. पटवळवाडी संघाचा विचार केला तर बराच दांडगा अनुभव असलेला संघ आपण पाहतो. नक्कीच खूप मोठे मोठे फलंदाज आपण पाहतोय. आज दरम्यान अप्रतिम फटका आपण पाहतोय. क्लासिक फटका आपण पाहतोय. या फलंदाज रमेशच्या बॅटमधनं पहिलाच बिगिट येतोय. चौकार आले. चौकारच्या मदतीने सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट खोलले डीजे. अप्रतिम फटका, क्लासिकल फटका, टायमिंग जुळला गेला. इथे मात्र आपण पाहतोय रमेशच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. त्या चौकाराच्या मदतीने दाखल करत असेल की आपण पाहतोय 8 धावा ऑन बोर्ड डीजे. लागेल रिवाज. इथे मात्र रिवाजचा अटेम्प्ट केला होता रमेशच्या माध्यमातून. मी तर म्हणेन सीधी उंगलीचे घी निकलते हुए तो टेढ़ी उंगली करने की जरूरत नहीं है. सरळ बॅटने धावा येतात तर क्रॉस बॅट खेळून काही फायदा नाही आहे. चार केला तर डॉट चेंडू आला गेला. या चेंडूवर एखादी धाव आली असती तर अजून एक धाव वाढली असती. मात्र प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर. अप्रतिम डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी. पाहिले गेलं तर
चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर बघा स्क्रीनवर आपण पाहू शकाल ना की जर चेंडू पडला, चेंडू थोडासा वळला गेला, आतमध्ये आला गेला आणि डॉट चेंडू आला गेला. अप्रतिम स्टॉक पुन्हा एकदा कल्पेच्या साहाय्याने कॅप्च्युलेशन केले जाते. डीप पॉईंटला चेंडू चालला गेला. कल्पेच्या साहाय्याने एकदा तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि 2च धावा असतील. 2 धावापेक्षा काही जास्त नसेल. फलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 10 धावा. डबल डिजिटमध्ये शुभ अंक लागला गेलाय इथे मात्र या बडबडवाडी संघाच्या माध्यमातून. चांगला दांडगा अनुभव दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. क्लासिकल फटके नेहमीच पाहिले जात आहेत. 10-10 चषक मात्र बरेचसे 10-10 चषक या सोमनाथ आणि रमेश या नावाने मात्र ओळखले जात आहेत. दरम्यान झेल खूप महत्वाचा फलंदाज इथे मात्र बाद केला जाईल. रमेश बॅक टू पवेलियन. डीजे माझा समाज जागा झालाय माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैरत कोण, आता उडलाय वैरत कोण. आलाय आदिवासी वाद आमचं, आलाय आदिवासी वाद, आलाय आदिवासी वाद आमचं, आलाय आदिवासी वाद. थँक्यू डीजे. त्याच दरम्यान आमच्या लाडक्या पाहुण्यांचं आगमन झालं गेले. माननीय श्री किशोरजी एक याच विभागातील अधिकारी असतील, यांचाही किशोरजी अधिकारी याच विभागातील एक चांगले उद्योजक समाजसेवक, त्यांचंही मनापासून आभार माननीय बीसीजी चिंचवली संघाच्या माध्यमातून. त्यानंतर श्री लक्ष्मी स्टॉन क्रेशर चिंचवली येथील मॅनेजर आपण पाहतोय, यांचे आगमन झाले गेले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय लक्ष्मण अंबो गावंडा यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि माझ्या वतीने साहेब तुमचंही सहर्ष स्वागत करेन. तर पहिला विकेट इथे मात्र आले गेले. रमेशचा विचार केला तर 10 धावांचा इथे मात्र योगदान दिलं गेलं. वनडाऊनचा फलंदाज आपण पाहतोय. वनडाऊनचा फलंदाज मैदानात होता असताना वनडाऊनच्या फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच नेहमीच घातकी ठरले जात आहेत. अभिजितला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. हलक्याच्या हाताने हा चेंडू मात्र कटवला गेला. पहिला चेंडू मात्र सन्मान दिला जातोय अभिजितच्या माध्यमातून. अप्रतिम केळी, संयमी केळी, शांत दिमागाने मात्र खेळ केला जातोय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. फक्त अभिजितला जे कामगिरी करायची होती ती कामगिरी मात्र केली गेली. अद्याप सोमनाथचा विचार केला तर एकही चेंडू खेळला जात नाही. 6 चेंडू इथे मात्र रमेशने स्पेस केले. 10 धावा खर्च केले. त्यामध्ये 2 चौकाराचा समावेश होता आणि 2 चेंडू डॉट होते. 1 डबल धाव होती. वाट गेंदबाजी, काय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम चेंडू, यॉर्कर लेन. क्रिकेट विश्वातील सर्वाधिक सेफ चेंडू म्हणजे यॉर्कर लेन आणि फलंदाज इथे मात्र बाद केला जाईल. सोमनाथ बॅक टू डग आउट. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अप्रतिम गोलंदाजी, अव्वल दर्जाची गोलंदाजी पाहिली गेली. पहिल्या चेंडू इथे मात्र स्पेस करायचा सोमनाथला इथे मात्र पवेलियनचा रस्ता दाखवला. डगआउटचा रस्ता इथे मात्र खुला केला. गोलंदाज आपण पाहतोय तब्बल विचार केला तर हा चेंडू अप्रतिम स्टॉक, क्लासिकल फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स अँड 4 रन्स. तब्बल खबर धाव संख्या आपण पाहतोय 4 ने पुढे सरकल्या जातील. तब्बल 15 धावा या बडवळवाडी संघाच्या. थँक्यू डिजाई. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी.
गोलंदाज आपण पाहतोय, विचार केला तर गोलंदाज सुरेशला आपण पाहतोय. पहिल्या चेंडू मात्र एक सिंगल धाव आली होती. सुरेशच्या चेंडूवर अभिजितने सन्मान दिला होता. चेंडूला चांगला चेंडू होता, सन्मान दिला. त्यानंतर यॉर्क लेनचा चेंडू फेकला जातोय आणि एक विकेट प्राप्त केलं. सोमनाथ सारख्या फलंदाजाला इथे मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाज आपण पाहतोय आकाश आलाय. टॉप एज फलंदाज बाद. आकाश बॅक टू पॅव्हिलियन. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. तरी नेट नंबर 5चा फलंदाज मैदानात जात आहे. 5व्या क्रमांकाची मिडल ऑर्डरची फलंदाजी आपण आता पाहण्याकच. अभिजितचा विचार केला तर 3ऱ्या क्रमांकावर गेला. वन डाऊनचा फलंदाज एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख असेल अभिजित आपण पाहतोय. एक चेंडू फेस केला अभिजितने, एकदा वैद्य अंकित केली जाते. वैयक्तिक एकदावर खेळी केली जाते. चौकार आला होता आकाशच्या बॅटमध्ये. त्यानंतर टॉप एज हा चेंडू येतो मात्र बॅटच्या पट्ट्यात. स्वीट साऊंड ऑफ बॅट, मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलाय समालोचन कक्षाच्या वर्ण. बिगिट मात्र मॅक्झिमम एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. आल्या आल्या ओळख करून दिली या विश्वासने षटकाराने. डीजे थँक्यू. डीजे मंडपावर आहे का बॉल? नवीन चेंडू दिला जाईल. नवीन चेंडू हा तुम्हाला चॉईस बॉल नसेल. ओव्हर संपतीचा इशारा येतोय. तर 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक षटकार आला होता मागच्या चेंडूवर. त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून. डीजे थँक्यू डीजे मास्टर. तर गोलंदाज इथे आपण पाहतोय. विचार केला तर शनीला दुसऱ्या स्पेलमध्ये अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते तेवढ्या सुंदररित्या इथे मात्र डिपेंड केलं जात आहे फलंदाज अभिजितच्या माध्यमातून. सटीक लाईन लेनची गोलंदाजी केली जाते शनीच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. झेल खूप महत्वाचा होता आणि झेल इथे मात्र टिपला जातोय. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता. इथे मात्र विचार केला तर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. जेवणच्या माध्यमातून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला अभिजितला. अभिजित बॅक टू पॅव्हिलियन. डीजे खेळाडू हाय तो नावाजला.
दुसऱ्या स्पेलमध्ये आपण गोलंदाजी करत असताना पाहतो. या पहिला चेंडू मात्र यॉर्क लेनचा होता. त्यानंतर कुठेतरी लाईन थोडीशी आगळी वेगळी पाहिली गेली. ऑफटिकच्या बाहेर चेंडू फेकला जातोय आणि टॉपेज इथे मात्र लागली जाते. टॉपेजच्या माध्यमातून फलंदाज इथे मात्र बाद झाला गेला. शनीच्या या गोलंदाजीवर अभिजितला परतावं लागला. अभिजितचा विचार केला तर 2 चेंडू स्पेस केले होते, एकदा बनवली होती. त्यानंतर तिसरा चेंडू स्पेस करत असताना इथे मात्र संघाला नाराज करतोय बटवाडी संघाला. 21 धपलकावर लागल्या गेल्यात. अद्याप तिसरं ओळ हाताळलं जाते शनीच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने पुश केला जातोय. एकच धावा असेल, एखादा विषय काही जास्त नसेल. कव्हर पॉईंटमध्ये चेंडू अडवला गेला. शॉर्ट कव्हर पॉईंटला विचार केला तर एकेरी दुहेरी धावका होईना, धावा याव्या लागतील या बडबडवाडी संघासाठी. विचार केला वाघेरा संघाचा तर एक मोठा संघ आपण पाहतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात स्वीट साऊंड बॅट. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय विश्वाच्या माध्यमातून. पूर्ण विश्वासाला इथे मात्र विश्वास पणाला लावला गेलाय. 3 चेंडू स्पेस केल्या तर 12 धावसंख्येवर खेळी केली जाते विश्वाच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने आपल्याला धावसंख्या पुढे सरकली जाईल तब्बल 28 धावा. शनीच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी तर केली जाते. या सर्वांना पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय विश्वाच्या माध्यमातून. चेंडूला खोदून काढलं गेलं आणि चुकीचं क्षेत्रक्षण पाहतोय. चौकार आले, चौकारच्या मदतीने आपल्याला धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. 3 ओव्हर समाप्तीनंतर. ओव्हर टू द डीजे मास्टर. पंच ओव्हर झाली का? लास्ट वन डिलिव्हरी असेल बहुतेक बघा सांगतोय. पहिला चेंडू यॉर्क लेनचा फेकला होता, डॉट खेळला अभिजितने. त्यानंतर विकेट आलं, टॉपेज आली बरोबर. त्यानंतर एक सिंगल आली पंच. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर चौकार आला. अजून एक चेंडू शिल्लक असेल. एखादा डॉट चेंडू आलाय का? तो पहिला डॉट आहे ना पंच, पहिला डॉट आहे. यॉर्कर लेनचा चेंडू फेकला होता, तो डिफेंड केला अभिजितने बरोबर. त्यानंतर अभिजितची विकेट कटला, फर्स्ट स्लिपमध्ये झेल घेतला. त्यानंतर एक सिंगल बरोबर. मुकुंदच्या माध्यमातून एक सिंगल घेतली. त्यानंतर विश्वजित आला ऑन स्ट्राईक आपण बघितली गेला. एक षटकार आणि एक चौकार आता पाहतोय आपण. मग शेवटचा चेंडू शिल्लक असेल चालेल. ओ टू द डीजे मास्टर. धर्माच्या हातात नक्की जर ड्रिंक्स ब्रेक झाला गेलाय आणि जे आपण पाणी पितोय मात्र पुण्याचं काम केलं जाते. आमचे लाडके याच विभागातील गोरेगाव या ठिकाणी रहेबर भुबेर या साहेबांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. संजीवनी देण्याचं काम केलं जाते मी म्हणेन या स्पर्धेला. उर्फ गुड्डू. त्यानंतर चांगले फलंदाज आहेत या गोरेगाव संघाचे. रेबार भुबेरे उर्फ गुड्डू. गोरेगाव संघ मात्र पुण्याचं काम केलं जातं. या दरम्यान हलक्यात अशाने इथे मात्र चेंडूला फेस केलं. कव्हर पॉईंटमध्ये चेंडूला फेकून दिले होतं. 1 धाव असेल, 1 धाव अंकित केली जाईल. डबल कव्हर धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. तब्बल 30 धावा. डबल कव्हर 3 ओव्हर संपल्यानंतर विचार केला तर 11.00 सरासरीने खेळ केला जातोय या बडवळवाडी संघाच्या माध्यमातून. ओ टू द डीजे.
पॅकेट तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतो किसनला. विश्वास अजूनही मैदानात असेल. फुल ऑर्लेनचा चेंडू होता आउटसाइड द लेग स्टंपला खूपच मिस करत असतं हा चेंडू. इथे मात्र पंच ICC नियम क्रमांक 23 या नियमाने दंडित केले जाईल. वाईट चेंडू घोषित केला जातोय. खराब चेंडू. या वाईट चेंडूचं सायन दाबलकावर धावसंख्या येऊन ठेवल्या 34 धावा. 50 ते 55 धावा ठेवाव्या लागतील. फुल ऑर्लेनचा चेंडू होता. खराब चेंडू होता. गॅपचं विश्लेषण केलेलं आहे. चेंडूला कव्हर केलं जातं. बॅकअप दिलं जातं. चेंडूवर येणं उचलं चेंडूला फेकणं तोपर्यंत एकच धावा असेल. आउटफील्ड फास्ट होती. खूप वेगाने चेंडू गेला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन चालू आहे. विचार केला फलंदाजाचा तर विश्वास आणि मुकुंदची ही जोडी 5व्या 6व्या क्रमांकाची ही जोडी आपण मैदानात पाहतोय बटेवाडी संघाच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा पंच तुमचंही लक्ष असू द्या. तब्बल 21 मिनिटे झाले गेलेत. या 11:53 तुम्हाला वॉर्न केलं होतं मी. तर मात्र 12:13 झाले गेलेत. हा चेंडू मात्र कलात्मक फटका क्लासिकल स्टॉक आपण पाहतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण. चुकी आणि चुकी. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नसेल. मात्र ते मात्र 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. अप्रतिम फटक्यांची ते मात्र गरज ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जात आहे. मुकुंदच्या माध्यमातून एक चौकार आला. चौकारच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलक धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 39 धावा. चांगली फलंदाजी. कलात्मक फेलला सजेसा असा फटका आपण पाहिला गेला मुकुंदच्या माध्यमातून. वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं जाते. पुढे एकदा घाई केली जाते. क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तब्बल सुरेशच्या पण विश्वास बाद असेल का? नक्की तो विश्वास बाद असेल कारण स्ट्राईक सोडली नव्हती मुकुंदने. बटवाडी संघ आपण आवाज देऊ नका आणि तर पॅनल्टीचा सामोर जावं लागेल. या दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ मान्यताप्राप्त पंच यांचं आगमन झालं गेले. गुरुनाथजी उगडा या साहेबांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करेन. ओटू तो डीजे मास्टर. बघा क्रॉसिंग झाली नाही आहे कारण मुकुंद बराच वेळ स्ट्राईक इंडलाच उभा होता आणि विश्वास इकडनं मात्र गेला होता आणि की तो डेंजर इंडला त्यांनाही माहीत होतं वगैरे संघाला की विश्वासची आपल्याला विकेट हवी आणि त्याच इंडला मात्र थ्रो केला आणि विश्वासला इथं मात्र परतावं लागतंय. चेंडू इथे मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतील. पंचांची दाद मागितली जाते मुकुंदच्या माध्यमातून आणि दाद उचलून घेतली जाते. वाईट चेंडू घोषित केला. वाईट चेंडूचा साइन आपलं पुढे सरकेले एका धाबेने. तब्बल धाबलकावर धावसंख्या 4 गडी बाद आपण पाहतोय 42 धाबा. पुलावलेंचा चेंडू होता. गॅपचा विश्लेषण केला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडूला उचलून फेक केले जाईल. तोपर्यंत फक्त एक सिंगल येईल. सिंगल धावेन आपण पुढे सरकेल. 43 धावा धापलकावर. 43 लॉस ऑफ 4 विकेट बटवलवाडी संघाच्या आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. विचार केला तर 43 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. 23 धावा 43 धावा. अजूनही विचार केला तर पंच टाइम खूप होत चालला गेला या इनिंगसाठी. ते मात्र क्लीन बोल्ड. त्रिपळाची दांडी गुळ. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. त्रिपळा उद्ध्वस्त केलं जाते. फर्निचर उद्ध्वस्त केलं जाते. फलंदाज बाद केला जाईल. 4 ओव्हर संपल्यानंतर धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 43 धावा. पंच बघा फक्त 1 मिनिट बाकी आहे या इनिंगचा. विचार करा 25 मिनिटांचा अवधी द्या फक्त आणि फक्त.
5 षटकं फेकण्यासाठी आणि आता पॅनल्टी लगेचच द्या संघांना आयोजकांच्या माध्यमातून. तर गोलंदाज आपण पाहतोय अनिलला. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला. स्पीड साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्र निवडलंय मुकुंदच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू होता. फाईन लेग क्षेत्र निवडलं. फाईन लेग क्षेत्राला कव्हर करून इथे मात्र त्या ठिकाणी फिल्डर होता तैनात. क्षेत्ररक्षक होते मात्र बनून राहिले प्रेक्षक. बिगिट मात्र आपण पाहतो मॅक्झिमम षटकार मुकुंदच्या बॅटमधनं. षटकार आला. षटकाच्या मधून प्रगत असंख्या 49 या आकड्यावर येऊन टेपली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा उडावला. आता मात्र बेस्ट टायमिंग शॉट याच्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतील. फर्स्ट फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टला इथे मात्र झैल सोडला जातोय. जीवनदान कुणाला दिलं जातं ज्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके तर बघितले गेले. गॅपच्या सिलेक्शन 1 षटकार 1 चौकार आपण पाहायला गेलं त्याला मात्र इथे जीवनदान दिलं जाते. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावांचा प्रकार धावसंख्या पुढे सरकेल. 51 धावा धापलकावर 50 कंप्लीट केली जाते विटेवाडी संघाच्या माध्यमातून. अर्धशतक इथे मात्र कंप्लीट केलं जाते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडला. चेंडू काल क्षेत्ररक्षक येईल. नम्यास लँड मध्ये चेंडू पडला जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लागा चेंडू उचलला जातोय आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही. या 2 धावेंना आपलं पुढे सरकेल. 53 धावा धापलकावर लागल्या गेल्या बडवलवाडी संघाच्या माध्यमातून. बडवलवाडी संघाचा विचार केला तर कर्जत तालुक्यातील संघाने पनवेल विभागातील हा वाघेरा संघ आपण पाहतो. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ केला जातोय. अत्यंत चांगला खेळ खेळला जातोय. की जर दोन्ही संघ विचारलं तर एकाच ताकदीचे दोन्ही संघ विचार केला तर दोन्ही संघ तर आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक गाठला गेला. खोपऱ्याच्या वाडी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅप्टन सिलेक्शन क्षेत्र तेच निवडलं जाते. वारंवार शॉर्ट पिच चेंडू फेकले जात आहेत. स्ट्राईकला ठेवलं जाईल इथे मात्र आणि फलंदाज बाद केला जाईल. किशोर सर येतील. स्ट्राईक इनला डेंजर इनला इथे मात्र थ्रो केला होता किशोर सरांनी इथे मात्र परतावं लागेल. चला नवीन बॅट्समॅन लगेचच जमा येतात मित्रांनो. बॅट्समॅन एकही धावेचा योगदान न देता मात्र किशोर सरांनी इथे मात्र परतावं लागतंय. माजी सरपंच असतील या बडवलवाडीचे पण पाहतोय त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेल. खूप जवळील मित्र आहे आमचे. पाहतोय आपण किशोर सरांना त्यांचंही मनापासून आभार मानेन. विचार केला तर अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. फक्त ताकीद द्या. सर्वांना 25 मिनिटांचा अवधी द्या. तुमच्याकडे एखादा मोबाईल ठेवा. 25 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटकं कंप्लीट करायला सांगा. आज दरम्यान हवाई सपार बिगिट पुन्हा एकदा झैल कोणाचा सोडला होता या मुकुंदचा आणि त्याचं इथे मात्र भुगतान भोगावं लागलंय षटकारामध्ये. बिगिट षटकार येतं. मॅक्झिमम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे मारला उंचावरून सिक्सर प्रेक्षक पट धरतो. मारला उंचावरून सिक्सर प्रेक्षक पट धरतो. गुडघे टेकून शॉट मारतो. साऱ्यांची वाट थँक्यू डीजे. झैल सोडला होता. गुडघे टेकून नाही तर खडे खडे शॉट मारले जात आहेत मुकुंदच्या माध्यमातून. टायमिंग शॉट मारले जात आहेत. अप्रतिम फटका. वारंवार शॉर्ट पिच चेंडू फेकले जात आहेत. गोलंदाज आपण पाहिला गेला तिकडे खूप मागडं षटक फेकले गेलं अनिलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर 2 डबल धाव. त्यानंतर 1 धाव. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. 23 धावांचं हे षटक आपण पाहायला गेलं. अप्रतिम षटक. धापलकावर धावसंख्या तब्बल 65 धावा. येणारे 30 चेंडू आणि 67 धाव्यांची गरज असेल. फलंदाजी मुकुंदची आवडली असेल बडवाडी संघाला तर मुकुंदसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. 66 धावा झाल्यात. माफी असावं. 11 चेंडू फेस करत असताना 31 धावसंख्येची बहादार केली मुकुंदसाठी. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. तर येणारी चेंडू असेल 30 आणि 67 धावसंख्येची गरज असेल या वाघेरा संघाला. ओ टू द डीजे मास्टर. विलास आणि श्री गणेश मारुती 11 गोरेगाव डॉचमॅनसाठी यायचं लगेचच.
बदलापूर गाव संघाचा कर्णधार. तर क्षेत्र सजून घ्या. बडेवाडी संघ तुमच्यासाठी तोच नियम असेल. पंच 25 मिनिटांचा अवधी द्या फक्त. घड्याळ लावून ठेवा. बरं जसा पहिला चेंडू टाकला जाईल तिथून मात्र तुमचा वेळ हा गृहीत धरला जाईल. बदलापूर गाव संघाचा कर्णधार मारुती 11 गोरेगाव संघाचा कर्णधार. टॉचमॅन साठी यायचं आहे आपण. चला या मित्रांनो, बदलापूर गाव संघाचा कर्णधार आलाय. तर मारुती 11 गोरेगाव संघाचा कर्णधार टॉचमॅन साठी लगेचच यायचंय. तर पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धात आपण ऐकूया एक चांगला मारुती 11 संघाचा कर्णधार गोरेगाव. फलंदाज मैदानात जायचंय मित्रांनो. फलंदाज वाघेरा संघ. तुमच्यापर्यंत आवाज येतोय का? वाघेरा संघ सलामी के बल्लेबाज मैदान में जाते हुए हम देख सकते हैं किशन और अनिल की जोड़ी देख सकते हैं मैदान के जाते हुए. आने वाली 30 गेंदें और 67 आने वाली 30 गेंदें और 67. चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हम देख सकते हैं बदलापुर गांव बनाम मारुति 11 गोरेगांव, इनके बीच टॉच विन होता हुआ देख सकते हैं. किशोर जी अधिकारी इनके माध्यम से टॉच किया जा रहा है. आज के दिन का तीसरा मैच हम देख सकते हैं बदलापुर गांव बनाम मारुति 11 गोरेगांव. इसी दरमियान गेम स्टार्ट होता हुआ पहली गेंद डॉट खेली जा रही है. बल्लेबाज हम देख सकते हैं किशन के माध्यम से. गेंदबाज देख सकते हैं हम रमेश को. पहली गेंद डॉट. इसी दरमियान ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप गेंदबाजी की जा रही है. तिपाही गेंदबाजी धारदार गेंदबाजी की जा रही है. डॉट गेंद बैक टू बैक दूसरी गेंद डॉट फेंक जा रही है रमेश के माध्यम से. अच्छी गेंदबाजी की जा रही है. कमबैकिंग गेंदबाजी P1 यानी कि पावर प्ले का ये ओवर फेंका जा रहा है रमेश के माध्यम से. डांसिंग डाउन द विकेट किया जा रहा है. कारपेट के माध्यम से गेंद आई है. फर्स्ट सेक्शन में गेंद को कैरी किया है और ये 2 रन का तब तक टाइम था और 2 रन मुकम्मल किए जा रही है इस वागेरा टीम के माध्यम से. यानी कि अकाउंट खोला जा रहा है. सी गणेश किया जा रहा है इस वागेरा टीम के माध्यम से. इस गेंद कैप्टन सिलेक्शन फील्डर वहाँ पे तैनात रहेंगे. ऑफ साइड ऑफ सम और गलती यहाँ से गलती किए जा रहे. क्रिकेट देखा जाए तो क्रिकेट में गलती सुधारने में नहीं है. अगर 2 शब्दों को भी यहाँ इम्पोर्टेंट समझा जाता नहीं है. जरतर इस शब्दों को भी सब इम्पोर्टेंट समझा जाता नहीं है. इस तरह एक चौकार आया है. बल्लेबाज हम देख सकते किशन के माध्यम से बैक टू बैक 2 गेंदे डॉट खेला हुआ. उसके बाद 2 रन एनएन किए. उसके बाद एक 4 रन और इसके बाद एक सिंगल के माध्यम से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ. स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं स्कोर कार्ड बन चुका है. स्कोर 7 रन 7 ही अंकों पे स्कोर कार्ड देख सकते हैं. आने वाली 30 गेंदे और 67 रनों की जरूरत थी इस फनवेल वागेरा टीम को. यानी कि देखा जाए तो 13.25 की रिक्वायर्ड रन रेट इस वागेरा टीम के माध्यम से जब विचार किया गया तो पहली 5 गेंदें फेंकी चुके हैं और सिर्फ 7 रन दे चुके हैं. यानी कि आने वाला एक गेंद बड़ा शॉट खेलना पड़ेगा. इसी दरमियान क्या गेंदबाजी की जा रही है. सटीक लाइन लेन की गेंदबाजी. विकेट टेकन गेंदबाजी
गेंदबाज बल्लेबाज देख सकते हैं हम अनिल को समझ ए लाइन समझ नहीं आई है। गेंद फेंकी जा रही थी, विकेट टेकन गेंदबाजी की जा रही थी। एक लेग स्पिनर के माध्यम से पहचाना जाता है इस रमेश को, और उसी गेंद जैसे लैंड हुई, टिप्पा लिया, गेंद बाउंस हुई और थोड़ा अंदर आई। इस गेंद को देख सकते हैं, और इस गेंद को देखा जाए तो ऐसा लग रहा था गेंद लेग स्टंप को मिस करके बाहर जाएगी, लेकिन वैसा कुछ हुआ नहीं है। गेंद जैसे लैंड हुई पिच पे गिरी और अंदर आई, और पहला ब्रेक थ्रू मिलता हुआ इस बटवलवाड़ी टीम को इस किस अनिल के माध्यम से। देखा जाए तो ये टूर्नामेंट जिनके माध्यम से कवर जा रहा है यूट्यूब के माध्यम से tenniscricket.in से, पहली बार आदिवासी इस टूर्नामेंट में इस आदिवासी टूर्नामेंट पहली ऐसी टूर्नामेंट रहेगी जिसमें वेब कैमरा यानी कि पहली बार कमेंटर मैन यानी कि जो कमेंट मैन रहते हैं वो पहली बार दिखाया जा रहा है इस tenniscricket.in के माध्यम से। हमारे लाड़के गर्भजीत सावंत के माध्यम से वेब कैमरे का उपयोग किया जा रहा है। इसके लिए मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा, तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। यानी कि 3 कैमरा इस टूर्नामेंट को दिए गए उनके माध्यम से, यानी कि एक स्टेट कैमरा, एक कवर के पॉइंट पे देख सकते हैं हम, डिप कवर के पॉइंट पे एक कैमरा देख सकते हैं, और एक कमेंट्री। तो देखा जाए तो और एक कैमरा आएगा, यानी कि आने वाली लास्ट डे को, फाइनल डे को हम देख सकते हैं, और एक कैमरा दिया जाएगा, यानी कि टूर्नामेंट को चौथा कैमरा दिया जाएगा। ड्रोन कैमरा की उपयोग किया जाएगा, यानी कि अप्रतिम क्षण टिपे जाएगा। इसी दरम्यान यूआर क्लेंस उड़ाया है गेंद को, गेंद के नीचे फील्डर तैनात और बने हुए प्रेक्षक। पहला षटकार आता हुआ बल्लेबाज हम देख सकते हैं किशन के बल्ले से, बिग हिट षटकार रहता है डीजे मास्टर। इस टूर्नामेंट का फाइनल डे में हम देख सकते हैं एक ड्रोन कैमरा का भी उपयोग किया जाएगा, और उनका यानी कि 4 कैमरा इस टूर्नामेंट को लगाए जाएंगे। इस दरमियान एक गेंद लॉर्ड फुलटॉस गेंद थी, शॉर्ट मिलर में है गेंद थी, और हिट विकेट। बल्लेबाज यहां से लौटता हुआ पवेलियन को, और हिट विकेट के माध्यम से इसको देख सकते हैं हम। बल्लेबाज हिट विकेट के माध्यम से एक बल्लेबाज बाद होता हुआ हम देख सकते हैं किशन। डिजास्टर इस ओवर का विश्लेषण किया जा रहा है तो पहली 3 गेंदें डॉट, उसके बाद 6 रन, उसके बाद एक हिट विकेट, यानी कि और भी एक गेंद शेष रहेंगे इस ओवर की। देखा जाए तो अच्छी गेंदबाजी मैं कहूँगा, तिपाहिती गेंदबाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंदबाजी की जा रही विश्वास के माध्यम से। विश्वास के माध्यम से बल्लेबाजी भी उतनी ताकती की बल्लेबाजी हम देखें। दो छटकार और एक चौकार भी विश्वास के माध्यम से देखा गया। इसी दरम्यान गेंद को उड़ाया हवाई सफर, गेंद के नीचे फील्डर तैनात, अभिजीत के माध्यम से गलती, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन्स। इस गलती को दोहराना होगा इस अभिजीत को, अरे भुगतान भुगतना होगा इस गलती के माध्यम से। यानी कि बल्लेबाज हम देख सकते हैं एक इनिंग नंबर 4 के बल्लेबाज शैनी का ये कैच ड्रॉप किया और 4 रन में मुकम्मल किया जा रहा है। क्रिकेट में कहा जाता है पकड़ो कैच और जीतो मैच। इसी दरम्यान हमारे मेहमान का
बीसीसी चिंचवली टीम के एक प्लेयर नैनेश्वर कडाड़ी को कहना चाहूंगा, आपको बुलाया जा रहा है आपकी टीम के माध्यम से। गेंद यॉर्क लेंथ, सटीक लेंथ, क्या गेंदबाजी की जा रही है रमेश के माध्यम से। ऑलराउंडर की भूमिका यहाँ से रमेश के माध्यम से देखी जा रही है। तो फील्ड में 100 का प्रदापन देती हुई है, बल्लेबाजी में उतना ही ताकत की बल्लेबाजी की जा रही है और उतनी ताकत की गेंदबाजी भी की जा रही है इस रमेश के माध्यम से। अप्रतिम गेंदबाजी, सटीक लाइन लेंथ की गेंदबाजी, किफायती गेंदबाजी। बल्लेबाज यहाँ से बात होता हुआ हम देख सकते हैं। बल्लेबाज को जैसे आई है वैसे पवेलियन का रास्ता दिखाया जा रहा है इस नितिन को। नए बल्लेबाज इनिंग नंबर 6 के बल्लेबाज हम देख सकते हैं मैदान में जाते हुए। नितिन जयवंत ऐसे बात होता हुआ माफी जाता हूं। स्कोर कार्ड के ऊपर स्कोर देख सकते हैं इस पनवेल वाघेरा टीम का 17, यानी कि 17 का खतरा किस टीम को आएगा। सीधा रन डांसिंग डाउन द विकेट खेला जा रहा है। कटपिंग के माध्यम से गेंद आती हुई डीप मिड ऑन में और तू मई ऐसे होता हुआ गेंद को जब तक फील करेंगे, गेंद को उठाएंगे फेंकेंगे, तब तक ये 2 रन मुकम्मल किए जा रही है। 2 रन का वक्त था और 2 रन किए भी जा रही है कंप्लीट, यानी कि 19 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर बन चुके। एक स्पिन गेंदबाजी रमेश के माध्यम से की जा रही है। रमेश का विचार किया गया तो बल्लेबाज के माध्यम से बहुत अच्छी बल्लेबाजी रमेश के माध्यम से उतनी ताकत की गेंदबाजी भी की जा रही है। एक स्पिनर देख सकते हैं। जैसे टेनिस क्रिकेट का विचार किया गया तो टेनिस क्रिकेट में बहुत कम स्पिनर गेंदबाज देखने को मिलती है। जैसे गेंदबाज हम देख सकते हैं कम हैंड के गेंदबाज। इसी तरह एंड स्विच इट, रिवर्स अटेम्प्ट किया जा रहा है। रिवर्स है, कभी भी देखा जाए तो रिवर्स में बहुत बार बोल चुका हूँ कमेंट्री करते समय कि रिवर्स खेलते समय खुद का आत्मविश्वास, गेंद की तेजी, गेंद के ऊपर नजर और गेंद और बल्ले का टाइमिंग, एक 4 चीजें बहुत जरूरी होती है। इस दरम्यान मिस टाइमिंग शॉट है, गेंद के नीचे किशोर जाते हुए और नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई विकेट में दे गेंद। इसी दरम्यान एक दिन दहाड़े चोरी किया जा रहा है 1 रन का और 3 रन। अंपायर 3 रन ना, 3 रन आते हुए 3 रन के माध्यम से स्कोर कार्ड आगे बढ़ता जाएगा। देखा जाए तो इस वाघेरा टीम का 23 रन के ऊपर अब तक आगे पहुंचे, 7 रन के बनाने हैं। इसी दरम्यान हमारे ज्येष्ठ नागरिक इस चिंचवली गांव के माननीय श्री राघव पांडू गाबंडा, इनका आगमन होता हुआ उनको इस टूर्नामेंट के माध्यम से उनका भी शुक्रिया अदा करने जाऊंगा, तहे दिल से शुक्रिया अदा करने चाहूँगा। साहब आप आए होंगे तो हमारी इस समालोचन कक्ष में आगे बैठे। सीधा रन मिस टाइमिंग शॉट था आउटसाइड द ऑफ सम लॉन्ग ऑन रीजन में अभिजीत थे, जिसके माध्यम से आप गलती नहीं रहेगी। बल्लेबाज ऐसे बाद होता हुआ देखा जाए तो बल्लेबाज शनि ऐसे बाद होता हुआ, शनि को बल्लेबाज देख सकते हैं। शनि के माध्यम से एक चौकार तो आया था, लेकिन थोड़ा सा बैकफुट पे आते हुआ इस वाघेरा टीम को देख सकते हैं। नए बल्लेबाज जाते हुए देखा सकते हैं हम इनिंग नंबर 6 के बल्लेबाज सुरेश। चौथा और यहाँ से हम देख सकते हैं आकाश के माध्यम से
फेंका जा रहा है, राइट आर्म राउंड द विकेट, गेंदबाजी की जा रही है। इसी दौरान हमारे लोकप्रिय रिवर्स किंग जिनके माध्यम से खेला जाता है हमेशा बीसीसी टीम के माध्यम से, रिवर्स किंग इनको पहचाना जाता है। इसी दौरान हमारे मेहमान को सलामी देते हुआ अलावा बल्ले से आता हुआ बल्लेबाज देख सकते हैं नितिन के बल्ले से आता हुआ एक हवाई सफा विकेट, मैक्सिमम A1 सिक्सर। बजने दे धड़क आमचे लाडके पाहुण्यांचं आगमन होतंय। आमचे लाडके माननीय श्री बाळूशीत आणि नाताशीत या साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। पहली गेंद पे आकाश की इस गेंदबाजी में पहली गेंद पे 6 रन आते हुए नितांत जरूरत थी इस 6 रन की। देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर आने वाले 11 गेंदे और 37 रनों की जरूरत। इसी दरमियान गैप टच विश्लेषण किया जा रहा है, फील्डर वहां पे तैनात है, 1 बाउंस ओवर द लाइन इनटू द फैंस एंड 4 रन्स। देखिए बैक टू बैक 2 बड़े झटके दिए जा रहे हैं इस गेंदबाज आकाश को। 2 गेंदे और 10 रन मुकम्मल कर चुका है, 10 रन खर्च कर चुका है, यानी कि आने वाली 10 गेंदे और 33 रनों की जरूरत ये मुकाबला जीतने के लिए। बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला रहेगा, यानी कि यहाँ से आने वाली 10 गेंदे और 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इसी दरमियान टाइमिंग बेमिसाल है, गेंद को फेंक दिया सूर्यमंडल में, यहाँ से आता हुआ लगातार तीसरा बड़ा फटका हम देख सकते हैं। बल्लेबाज नितिन के बल्ले से आता हुआ विकेट, मैक्सिमम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय। तातुशीत यांचे आगमन झाले गेले, त्यांचंही साहेब यायचे आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचंय, विसावसंय, सिंहासनाचा बसायचंय। त्यानंतर तातुशीत यांना विनंती असेल, मॅन फ्रॉम कासगाववाडी। सीधेरान गेंद को उड़ाया हुआ, गैप टच विश्लेषण किया जा रहा है, किशोर यहाँ से तैनात रहेंगे। एक रन मुकम्मल किया हुआ है, एक तू मैं यहाँ से फील्ड खराब किया जा रहा है, डिसीजन आता हुआ। अंपायर का डिसीजन थर्ड अंपायर की ओर देख सकते हैं हम। थर्ड अंपायर आउट के माध्यम से थर्ड अंपायर रिव्यू लिया जा रहा है अंपायर के माध्यम से। स्क्रीन के ऊपर देख सकते हैं tenniscricket.in के माध्यम से ये चित्र। नॉट आउट रहेगा। थर्ड अंपायर की भूमिका देख सकते हैं हम चंद्रकांत डुमना जी को। अरे 2 रन मुकम्मल किए जा रहे, 2 रन के माध्यम से 42 स्कोर कार्ड के ऊपर रन बन 25 रन की जरूरत रहेगी। आने वाले 8 गेंदे और 25 रन की जरूरत रहेगी, यानी कि आने वाली 2 गेंदे महत्वपूर्ण गेंद। आज का विचार किया जाए तो बहुत ही महंगे ओवर अब तक साबित कर चुके हैं। फिलहाल गैप टच विश्लेषण खेला जा रहा है, फील्डर वहां पे तैनात रहेंगे। विश्वास एक रन तो आता हुआ बल्ले से, नितिन के बदले से आता हुआ 1 रन, यानी कि आने वाले 7 गेंद और 24 रनों की जरूरत। इस दरमियान जितने स्ट्राइक इस नितिन को दी जाएगी उतनी स्ट्राइक जरूरी है इस वागेरा टीम को। देखा जाए तो नितिन के बल्ले से पहले 3 गेंदे 14 रन तो किए जा रहे थे। इसी दौरान गलती और गलती, नकाए पे पेट फरा जा रहा है, यानी कि 4+ वाइड 5 रन यहाँ से आते हुए, यानी कि आने वाली 7 गेंदे और 19 रन की जरूरत रहेगी। आने वाली 7 गेंदे और 19 रन की जरूरत। नसीब यहाँ से खुलता हुआ इस वागेरा टीम का, यानी कि जितनी स्ट्राइक अब इस नितिन को दे सकते हैं उतनी स्ट्राइक इस बल्लेबाज सुरेश को देनी होगी नितिन को।
7 गेंदे और 19 रनों की जरूरत है। गेंद भी यहाँ से और गलती गलती दोहराया जा रहा है और ये रहेगी लेग बाइज। 4 रन आते हुए यानी कि आने वाली 6 गेंदे और 15 रनों की जरूरत रहेंगे यानी कि लेग बाइज एक और एक वाइड के माध्यम से दोनों ही लेग बाइज यानी कि एक गेंद और 9 रन खर्च कर चुके हैं इस आकाश को कहा जाए तो बहुत ही महंगा ओवर यहाँ से साबित होता हुआ। आकाश के पहली गेंद 6 रन, दूसरी गेंद 4 रन, उसके बाद 6 रन, उसके बाद 2 रन, उसके बाद 1 रन, उसके बाद वाइड प्लस 4 रन और ये 4 रन। 12, 16, 18, 19, 24, 28 रन की ओवर यहाँ से फेंक चुके हैं आकाश। बहुत ही महंगा ओवर है। आने वाली 6 गेंदे और 15 रनों की जरूरत। दरम्यान आमच्या लाडक्या पाहुण्यांचं आगमन झालंय। नाना वांगारे साहेबांचंही आगमन झालं गेले, त्यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करेन। सामना पाहतोय आपण वडवळवाडी बनाम वाघेरा असा सामना। आने वाली 6 गेंदे और 15 रनों की जरूरत रहेगी यानी कि पहली 2 गेंदे निर्णायक गेंदे रहेगी। गेंदबाज हम देख सकते हैं तुकाराम। इस तुकाराम को बहुत बार खेलते हुए देखे हम। तुकाराम के माध्यम से बहुत गेंदबाजी की ताकत देख सकते हैं। गेंदबाज एक अच्छे गेंदबाज है। फुलालेंती गेंदबाज थी और फुलालेंती ये गेंद एक रन तक कंपल किया जा रहा है। इस दौरान खराब फील्ड, खराब थ्रो देख सकते हैं। इस खराब थ्रो के माध्यम से 2 रन कंप्लीट होते हुए आने वाले 5 गेंदे और 13 रनों की जरूरत। इस मुकाबले को जीतना है तो 1 या 2 बड़े फटके खेलने होंगे इस नितिन को। और नितिन में वो ताकत है, क्षमता है, गुणवत्ता है। उस नितिन को देखा जाए तो अब तक 3 या 4 बड़े फटके खेल चुका है नितिन के माध्यम से। आने वाले 5 गेंदे और 13 रनों की जरूरत। इस गेरान टॉपेस, अरे इस कैच बहुत इंपॉर्टेंट था और इस कैच को कैरी करते हुए देख सकते हैं इष्ट रक्षक विकेट कीपर के माध्यम से हम देख सकते हैं सोमनाथ को। सोमनाथ के माध्यम से कैसे भी गलती नहीं है। इस दौरान पाहुण्यांचं आगमन होत आहे। नक्कीच आमचे लाडके परम मित्र आपण पाहतोय मिथुनजी भांगारा यांचे वडील इथे मात्र त्यांचं आगमन झालं गेले। त्यांचंही नाना भांगारा आहे साहेबांचा मी मनापासून सहर्ष स्वागत करेन। स्वर्गीय लक्ष्मण आंबो गावडा या चषकामध्ये, स्मृती चषकामध्ये तुमचंही सहर्ष स्वागत करेन। तो मात्र आने वाली 4 गेंदे और 13 रनों की जरूरत। 4-13 का ये समीकरण देख सकते हैं हम। आने वाली 4 गेंदे और 13 रनों की जरूरत। न्यू बैट्समैन मैदान में आता हुआ नेट नंबर 7 का लहू को देख सकते हैं। तुकाराम के माध्यम से गेंदबाजी की जा रही है। 4 गेंदे और 13 रनों की जरूरत। गेंद फुला लेते गेंद थी गया से इस वागेरा टीम को यानी कि आने वाले इस गेंद के छक्का भी आए तो भी ये मुकाबला जीत नहीं सकते। गेम फिनिश किया जा रहा है। बड़ी टीम बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मैच के लिए और हार्ड लक रहेगा इस पनवेल वागेरा टीम को। भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या
नो डाऊट 11 चेंडू आणि